घ्या पटकन घ्या. पटकन फोटो घ्या फोटो घ्या फोटो घे साहेब इकडे बघा इकडे समोर आहे तुमची त्यांची घेतली घेतली फोटो काढा व्हिडिओ इकडे बघा त्यांना पुढे घ्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब आणि रामदासजी आठवले साहेब हे महायुतीचा जबरदस्त विजय झालेला आहे. आणि माननीय आज ह्या डोंबिवली शहरामध्ये रवींद्र चव्हाण साहेब आणि राजेशजी मोरे आमचे एकदम मित्र, जवळचे मित्र, आणि त्यांनी जी कामगिरी जी गेली 20 वर्षात त्यांनी जी कामगिरी जी केली ती कामगिरी त्यांनी म्हणजे 5 वेळा नगरसेवक झाले आणि त्या नगरसेवक असताना एकही वेळ त्यांचा कधी पराजय झालेला नाही त्यांचा. त्यांनी प्रत्येक माणसाला त्यांनी सांभाळून ठेवलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून ठेवलं, हा त्यांचा विजय आहे. आणि श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जी अहोरात्री जी मेहनत घेतली ती खरोखर वाखणण्यासारखी मेहनत आहे. त्यांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या सगळ्या गाववाल्यांची त्यांनी मनं जिंकली आणि राजेश मोरेला भाऊ म्हणून त्यांनी लोकांकडनं जनतेकडनं ती मतं जी मागितली ती खरोखर आधी वाखणण्यासारखी आहे. मी मुख्यमंत्र्यांचा आणि श्रीकांत शिंदे साहेबांचा आणि राजेश मोरेचा मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय रामदासजी आठवले साहेबांचा अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आम्हाला जी बोलायची आम्हाला तुमची हे घेतली, रिपब्लिकन पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष आहेत, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्री मेहनत करून राजेश मोरेच्या पाठीशी उभे राहून आजचा हा विजय ऐतिहासिक विजय आहे. हा ऐतिहासिक विजय आम्हाला खूप आनंद वाटतो. राजेश मोरे तर एक सर्वसामान्य बहुजनांचा सुद्धा प्रश्न आहे, हा मार्ग कसा प्रगट लावतो? 100% लावणार, कारण आपण गरीब जनतेसाठी गोर गरीब जनतेसाठी आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि तो प्रश्न आपण सोडवल्याशिवाय राहणारच नाही. कारण तुम्ही बघत असाल या कल्याण डोंबिवली महापालिका BJP साठी लोकांच्या लाभार्थ्यांसाठी वाढणारा हा एकमेव कार्यकर्ता राजेश मोरे आणि त्यांना घर दिल्याशिवाय आपल्याला चैन पडणार.